नमस्कार मंडळी, आज आहे दिवस 5वा कोकणातला आपला। आज आपण तळवड्याला आहोत आणि तळवडे सावंतवाडी इथे आहोत। आज सुद्धा पाऊसाचा जोर कायम आहे, थोडा रिमझिम होतोय। सकाळी एकदम जोरदार चालू होता, रात्री पण जोरदार चालू होता, आता थोडा हलका हलका चालू आहे। आणि आज ब्राह्मण भोजन ठेवलेलं आहे। आता अध्यक्ष सन्मंताच्या गुणा माझ्या समागता सागर गौरवंद्रेश वाजन तुम्ही वर्णन प्राप्त संगमिशन हा बुधम ब्रह्मण्यम बुधाय नमः दियं कैकाशम अमरुकेना पदमुदं सौम्यं सौम्य उरपेतं तं बुधं ब्रह्मण्यम बुधाय नमः नकायं महाविजयं चन्द्राय सर्वं श्रीसागर समुद्र इंद्र घ्या वासवत करण्यास होत्या वेळेला गृहं धनधान्याने समुद्रं कुलहदा आग्रे सर्वदेवयोग्या झुंबर केशवच्या शरद रेडकर परिवार मंडळी स्वामी संग्रामदेव काकी सिद्धेश्वर या सर्व समस्त मंडळींना यश द्या, कल्याण बरं का। त्याचप्रमाणे या समस्त मंडळीकडून आपल्याकडे जाणतेपणे अजाणतेपणे कळत नकळत काया वाटामध्ये करून लहान थोडं मंडळीकडून आपल्याकडे काही चुकाव्यात किंवा न्यूनतम काही राहिल्यास क्षमा करा। त्याचप्रमाणे या समस्त मंडळींचा जो काही चाललेला उद्योग धंदा व्यवसाय नोकरी चाकरी शेतीवाडी बागबागायती जे जे म्हणून काही करतायत यामध्ये त्याला चांगल्या प्रकारचं यश वर्ग प्राप्त करून त्यामध्ये त्याला भरभराट आणि तो यश प्राप्त करून द्या। झालं परत बाकी व्हिडिओसाठी ठेवलंय थोडं बाकी तिकडनं जा त्या साईडने असं। अच्छा तू दिसली बाबा टिकली लावा सगळ्या कर मग म्हणजे भूषणाची आहे कर जिला पटव बबली काही पुरले करत असा नरम नरम फुगलेल्या भरपूर पुऱ्या बबली ताई सारख्या आहेत। जिलेबी खाते जिलेबी आवडतं बघ, पेढो आवडणार आई प्रसाद झाले तर मंडळी कोकणातलो आपलो आजचो दिवस 6वो असा आणि आज आपण चाललेलो आहात रेडीच्या गणपती बरोबर ना? नाही आपली मालवणी बरोबर आहे ना? तर आपण जाऊया तडे आणि मग बघूया तिकडे काय काय बघूक मिळता आणि तुमका पण दाखवूया। सध्या आपण आता 9 वाजलेले आहात आणि आपण निघालेलो आहात। आता किती वेळ लागतात आहे जाऊ? 1 तास लागतं। आपण 10 वाजेपर्यंत आपण पोहोचू, मग तुमका त्याचा दाखवतोय। हे दादांच्या गाडीत आपण चाललेलो आहोत। काय दादा तुमचं नाव काय? जयराम परब। 6 सीटर गाडी केलेली असा आणि हे मागे आपली मंडळी सगळी बसलेली आहे। बाबा सकाळच्या कुंद वाऱ्यातून नवा दिवस उगवतो, नारळाच्या सावलीतून स्वप्नांचा गाव दिसता, पावली आठवणी मातीच्या गंधासारख्या कोकणातच सापडते जगण्याला खरी जागा। आता इलो आपण रेडीच्या गणपती केलो आणि आता खाली उतरता
कोकणातील रेडी गावातील एका खाणीत सदानंद कांबळी हे एक ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होते. 18 एप्रिल 1976ला त्यांचा ट्रक एके ठिकाणी बंद पडला आणि खूप प्रयत्न करूनही त्यांचा ट्रक काही सुरू झाला नाही. शेवटी थकून ते त्याच ट्रकमध्ये झोपले. झोपेमध्ये त्यांना स्वप्न पडले आणि स्वप्नात त्यांना गणरायांचे दर्शन झाले. मी इथे अडकलो आहे, मला इथून बाहेर काढ, असे गणराय त्यांना स्वप्नात म्हणाले. दुसऱ्या दिवशी त्यांना जाग आली तेव्हा त्यांचा ट्रक लगेच सुरू झाला. त्यांनी ही गोष्ट गावकऱ्यांना सांगितली आणि गावकऱ्यांना हाताशी घेऊन त्यांनी संकेत मिळालेल्या जागेवर खोदकाम सुरू केले. 18 एप्रिल 1976 पासून तब्बल 1 महिन्यानंतर त्यांना ही अशी गणरायाची मूर्ती सापडली. नंतर त्यांनी याच ठिकाणी या मंदिराची स्थापना केली. म्हणजे हा इथे असा समुद्र एकदम एकदम भारी वाटतंय. भरती चालू आहे ना. खूप वर्षांपूर्वी एका व्यापाराचे मालवाहू जहाज रेडी जवळीलच समुद्रामध्ये वादळात अडकले. घाबरलेल्या त्या व्यापाराने जहाजामध्ये असलेल्या देवीच्या मूर्तीला वंदन करून सांगितले की हे देवी, जर मी या वादळातून सुखरूप किनाऱ्यावरती पोहोचलो तर मी तुझ्या या मूर्तीची त्या गावात मंदिरामध्ये स्थापना करीन. आणि काही वेळातच वादळ शांत झाले आणि तो व्यापारी आपल्या मालवाहू जहाजासकट सुखरूप रेडी येथील समुद्र किनाऱ्यावरती पोहोचला. नंतर त्याने स्थानिक मानकऱ्यांच्या हस्ते श्री देवी माऊली मंदिराची स्थापना केली. हे तुम्ही आता पाहत असलेले मंदिर खूप भव्य आहे आणि याची पुनर्बांधणी साल 2000 ते 2008 या काळात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील आरवली गावात वेतोबा देवाचं प्राचीन मंदिर आहे. वेतोबा म्हणजे भूतांचा राजा, पण भूमया नावाच्या साधू संतांनी शाबरी विद्येच्या साहाय्याने या आग्या वेताळाला शिवस्वरूपात आणले, ते सृष्टीच्या रक्षणासाठी. सावंतवाडीच्या राजांनी इब्राहिमपूरच्या युद्धात जाण्यापूर्वी वेतोबा पुढे नवस केला होता की या युद्धात जर आमचा विजय झाला तर मंदिरासाठी त्यांची जागा देईन. आणि त्यांनी या युद्धात पोर्तुगीजांवर मात केल्यानंतर आरवली म्हणजे जुने हरवली गावात वेतोबा मंदिराची स्थापना 17व्या शतकात केली. वेतोबा देवाला केळी आणि चपला वाहून नवस केला जातो. वेतोबा गावकऱ्यांचा रक्षक आहे आणि रात्री तो गावात फिरून लोकांचं रक्षण करतो अशी मान्यता आहे. म्हणून वेतोबाला चपला वाहिल्या जातात. या चपला इथे असलेल्या काचेच्या पेटीमध्ये ठेवून सुद्धा झिजतात, म्हणजेच वेतोबा या चपलांचा वापर करतो असा चमत्कार मानला जातो. वेतोबा हे शिवस्वरूप आहे, म्हणून या मंदिरात भगवान शंकरांचा देखील नवस फेडला जातो. पहिला मत्स्य, दुसरा कुर्म, तिसरा वराह, चौथे नरसिंह, पाचवा वामन, सहावा परशुराम, सातवे श्रीराम, आठवे श्रीकृष्ण, 9वे गौतम बुद्ध आणि 10वे कलंकी. असे विष्णूचे 10 अवतार इथे दाखवलेले आहेत. तर मंडळी, आता आपण आजगावात आलो समूच्या मावशीच्या घरी. हे मावशीचं घर आहे. हे इकडे राहतात, हे पण इथे राहतात. कसे आहेत तुम्ही सर्व? आणि यो पण आहे आपला सिंगे सिंग. बघायचं ये तुला कधी. ही समूची मावशी आहे. मावशी नमस्कार. व्हिडिओ करता व्हिडिओ. मावशी कुठे आहे? आले नाही लग्नानंतर? इकडे ना, इकडे नव्हतं आलं, इकडे पहिल्यांदा आलो. आलेले बोलते. इकडे कुठे आलेलो? इकडे नव्हतं. गणपतीला आम्ही आलेलो.
सावंतवाडी तालुक्यातील अजून एक मंदिर म्हणजेच तळवडे गावात असलेले सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर. हे मंदिर अतिशय सुंदर आणि भव्य मंदिर आहे, जिथे आम्ही भेट दिली. सिद्धेश्वर महादेवाचे जे मूळ मंदिर आहे ते सोलापुरात आहे. हे येथील लोकांचे ग्रामदैवत आहे. सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूलाच आपल्याला सातेरी देवीचे तेवढेच भव्य आणि सुंदर मंदिर पाहायला मिळते, ज्यामध्ये भव्य असा सभामंडप पाहायला मिळतो. इथे आपल्याला शांत आणि आध्यात्मिक वातावरण पाहायला मिळते. जितकी मंदिरे आपण आतापर्यंत पाहिली त्यावरून असे समजते की आपण जितके तळ कोकणाकडे जाऊ तितकी मोठी आणि प्राचीन मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. इंग्लिश कमी झालं कधी काढला फोटो? झाली सेकंड लाईन झाली. मावशी समोर मावशी आहे ती. फोटो निघाले हे तर 47 ना पुढे 47 नंतर 61 हम किती झालं 5 वरती का ठेवलं 81 झालं बघ 41 सॉरी 41 नाही 14. फणस काय म्हणता? बरं आहेत ना? मेले आमका फाडून ठेवलं नाही आणि बरा हा का म्हणून विचारतस. मे लोकाईसून इलो मुंबईसून धड मालवा नाही बोलू की येई नाही टिंकल करता काय माझी. ओले काजूची भाजी असं ना म्हणजे आम्ही आता यांच्या माडात इलो हा आणि बघा किती सुंदर दिसता. लोचन असं आमचं हे बघा लोचन. देवी भद्रकाली मंदिर श्री देव वेतोबा प्रसन्न. मंडळी कोकणातला आपला दिवस 8वा आणि आता कोकणाला निरोप द्यायची वेळ आली.